आणि आता 5च्या 5 बातम्यांना सुरुवात करणार आहोत। कोणत्या 5 बातम्या आपण आता पाहणार आहोत एक नजर टाकूयात। प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। या संदर्भात आपण सौरभ वाघमारे यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तर मुंबईतून पुढची बातमी असणार आहे ती म्हणजे लालबाग परळ परिसरात आज उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण देवेंद्र कोलटकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विलासरावांच्या आठवणीत पुसल्या जातील असं लातूरात रवींद्र चव्हाण भाषणादरम्यान बोलून गेलेत। त्याचा काय परिणाम राजकीय परिणाम होऊ शकतो या संदर्भात विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांना कपडे भेट दिलेले आहेत, त्याचं नेमकं काय कारण आहे, नेमकं या दोन्ही बहीण भावाचं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय। आकाश सावंत त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आणि नारायण राणेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मी एक मर्डर करणार होतो पण बाळासाहेबांनी मला समजावलं आणि त्यानंतर मी विचार बदलला असं त्यांनी वक्तव्य केलं। हे वक्तव्य कोणत्या संदर्भाने केलं या संदर्भात गुरुप्रसाद दळवी आपल्याला माहिती देणार आहेत। आपण सुरुवात करूयात महापालिकेच्या बातमीनं। राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रचार सभा सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्यात। अशातच वंचित बहुजन आघाडीची सोलापुरात सभा झाली। यावेळी सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। तसंच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या निवडणुकीनंतर भाजपासोबत जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे। प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुजात आंबेडकरांचा हा दावा फेटाळून लावला आहे। नेमकं बावनकुळे काय म्हणालेत आपण पाहूयात। प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का? बाहेर जाऊन नाही सांगणार, नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं। तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या, बरोबर की नाही? बरोबर, तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू। पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। की प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही, कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे आहेत। सौरभ, या सगळ्या वक्तव्यानंतर आता भाजपमधून प्रतिक्रिया आलेली आहे, मात्र प्रणिती शिंदे यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली आहे का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? विनोद सर, या सर्व बाबतीत ना की काल सुजात आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावरती आले होते की वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात 22 उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ अनेक पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासंदर्भात आणि सभेसाठी सुजात आंबेडकर आले होते। एका सभेत बोलताना सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। आरोप असे आहेत की प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांमध्ये जी आहे ती डील झालेली आहे आणि ही डील अशी आहे की भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर सौरभ त्यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे, पण याच्यावर विश्लेषण करताना आपल्याला हा मुद्दा पाहिजे की प्रणिती शिंदेंची यावर प्रतिक्रिया आली आहे का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? आणि खरंच तशी राजकीय वर्तुळात, सोलापुरातल्या राजकीय वर्तुळात प्रणिती शिंदेंच्या नावाची चर्चा आहे का? नाही, राजकीय वर्तुळात या बाबतीत जी आहे विनोद सर, ती चर्चा प्रचंड म्हणजे होते आणि प्रणिती शिंदेंनी या वक्तव्यावरती माध्यमांना आतापर्यंत तरी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं येत आहे की प्रणिती शिंदेंना जी आहे ती भाजपकडून असेल किंवा सुशीलकुमार शिंदेंना याच्या अगोदर अनेक वेळा ऑफर आलेले आहेत, परंतु ती काँग्रेसची एकनिष्ठ आहेत आणि काँग्रेसची एकनिष्ठ असल्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहतील असं म्हटलेलं जात आहे। परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते असं सांगितलं जात आहे की ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रणिती शिंदे यांनी जो आहे तो कोणत्याही प्रकारचं जे विशेष लक्ष आहे या निवडणुकीच्या संदर्भात ते घातलेलं दिसत नाही, असं राजकीय विश्लेषकांचं ठाम मत आहे। त्याचं कारण देखील तसंच आहे की नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो ज्या ठिकाणी सोलापूरचा गड म्हणून काँग्रेसची ओळख होती त्या ठिकाणी
जो आहे तो काँग्रेसचे उमेदवार कमी पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे जे आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं 45 जागा घेतल्या. इतर पक्षांनी जे आहे ती अशा पद्धतीनं 102 उमेदवारांची भरती जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये झाली. परंतु दुसरीकडे भाजप जे आहे की ती 102 जागांवरती भारतीय जनता पार्टी ही निवडणूक स्वबळावरती लढवती आहे. मग या सर्व बाबतीत खासदार या सोलापूरच्या आहेत, काँग्रेसच्या आहेत, परंतु यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लक्ष का घातलं नाही असा देखील या निमित्तानं अगदी प्रश्न जो आहे राजकीय तो विश्लेषक असं म्हणतात की लक्ष का घातलं नाही आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की यापूर्वी सुद्धा भाजपकडनं त्यांना त्यांच्या वडिलांना आणि त्यांना स्वतःला दोघांनाही ऑफर्स आल्या होत्या, मात्र ते निष्ठावंत काँग्रेसी आहेत, त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहणार असल्याची चर्चा आहे. धन्यवाद सौरभ दिलेल्या अपडेट्सबद्दल. आता पुढची बातमी मुंबईतून आहे. शिवसेना ठाकरे गटाचा गड मानल्या जाणाऱ्या लालबाग परळ या परिसरात आज उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याचबरोबर काही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं सुद्धा ते उद्घाटन करणार आहेत. काही ठिकाणी छोटेखानी सभाही त्यांच्या पार पडतील. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर उद्धव ठाकरे हे महायुतीवर सुद्धा भाष्य करण्याची शक्यता आहे. ठाकरेंचा दौरा पहा. आज वरळी, शिवडी आणि भायखळा या मराठबहुल भागात त्यांचा दौरा आहे. त्यानंतर उद्या अंधेरी पूर्व, त्याचबरोबर जोगेश्वरी आणि दिंडोशी या भागात त्यांच्या शाखा भेटी असतील. 7 जानेवारीला दादर, माहीम, धारावी, चेंबूर आणि कुर्ला या मध्य आणि दक्षिण मध्य मुंबईत त्यांच्या गाठीभेटी असतील. 8 जानेवारीला वर्सोवा, कलिना आणि गोरेगाव या भागात त्यांच्या शाखा भेटीचा दौरा असेल. 9 जानेवारीला नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा असेल, फक्त त्यात उद्धव ठाकरे उपस्थित असतील. तर 11 जानेवारीला ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा असेल आणि 12 जानेवारीला मुंबईत शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा असणार आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत. देवेंद्र, ठाकरे बंधूंनी यावेळेला प्रचाराची रणनीती थोडीशी वेगळी आखल्याचं दिसतंय, कारण इतर सर्व पक्षांचे प्रमुख नेते हे जाहीर सभांवर भर देत असताना ठाकरे मात्र फक्त 3 जाहीर सभा करणार आहेत. त्यामध्ये संयुक्त सभा या 2 किंवा 3 होण्याची शक्यता आहे. काय कारण आहे या रणनीतीचं? अगदी बरोबर आहे. यावेळी आपल्याला ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा नवा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वी जर आपण बघितले तर मुंबईमध्ये धडाकेबाज सभा घेताना दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांच्या पक्षाच्या पाहायला मिळत होते. यावेळी मुंबईमध्ये 3 साधारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये चर्चा अशी होती की 3 मुंबईत संयुक्त सभा दोन्ही ठाकरे बंधूंच्या होतील, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहरामध्ये. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार फक्त मुंबईत एकच सभा होणार आहे. आणि आपण जर 2 दिवसापासून बघितलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रामुख्याने पश्चिम उपनगरामध्ये शाखा भेटी देतात आहे. आणि आज जर आपण बघितलं तर शिवडी, भायखळा, वरळी या ठिकाणी भेटी देतात. या भेटी मागचं कारण एकच आहे की थेट ते कार्यकर्त्यांमध्ये जातात आहे, त्या विभागात जातात आहे, तिथे उमेदवारांचा प्रचार करतात आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा, त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न करतात आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ठाकरे बंधूंच्या ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळे थेट ग्राउंडवर उतरून ठाकरे बंधू जे आहेत ते मतदारांशी संवाद साधतात आहे, कार्यकर्त्यांना बळ देतात आणि उमेदवारांचा देखील प्रचार करतात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा यावेळीचा एक नवा पॅटर्न शाखा भेटींचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ठाकरेंचा एक नवा पॅटर्न, प्रचाराचा नवा पॅटर्न मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांमध्ये दिसतोय. धन्यवाद देवेंद्र दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता पुढची बातमी लातूरमधून आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात महायुतीच्या प्रचार सभा होत आहेत. आज लातूरमध्ये सुद्धा महायुतीची एक सभा पार पडली आहे. या सभेत महायुती महापालिकेत 100% निवडून येणार अशा घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाही तर या घोषणेनंतर विलासरावांच्या आठवणी या शहरातून कायमच्या पुसल्या जातील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. आणि या वक्तव्यासंदर्भात, याच्या विश्लेषणासंदर्भात आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्यासोबत आहेत. विष्णू,
भाजपच्या या वक्तव्या म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याला भाजपचा आत्मविश्वास म्हणायचं, अति आत्मविश्वास म्हणायचं की घोडचूक म्हणायचं? खर तर लातूर जिल्हा म्हटलं की ओळख होते ते विलासराव देशमुखांची, आणि विलासराव देशमुख म्हणलं की ओळख होते लातूरची. असं एक लातूरचं आणि विलासराव देशमुखांचं जे आहे ते संबंध आहे, संपर्क आहे आणि अशा पद्धतीचं नातं आहे. मात्र आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला 4 ठिकाणी जे यश मिळालेलं आहे, त्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच लातूर जिल्हा दौऱ्यावर होते आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या घोषणा आल्या, ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, त्यानंतर हे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलंय. मात्र ह्या वक्तव्यानंतर आता वाद होण्याची शक्यता आहे, कारण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील अनेक वर्ष विलासराव देशमुख यांचा ठसा राहिलेला आहे, नाव राहिलेलं आहे. मात्र तरी असं असताना देखील लातूर सारख्या भागामध्ये येऊन निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीचं वक्तव्य करणं रवींद्र चव्हाण असेल किंवा भाजपला हे मागाचं पडणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण लातूर जिल्ह्यातलं विलासराव देशमुख यांचं प्रेम, लातूर जिल्हा ज्या निर्मितीपासून आणि ज्या लातूरमध्ये विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा काळ असेल किंवा इतर मंत्री पदाचे काळ असतील किंवा लातूर शहर विकसित करण्यापर्यंतचा काळ, या सगळ्या घोडदौडीमध्ये लातूरच्या विलासरावांचं जे नाव आहे ते प्रामुख्याने घेतलं जातं. आणि जर विलासराव देशमुख यांच्याबद्दल असे वक्तव्य केले असतील भाजपकडून, तरी याचा जे आहे ते काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल किंवा लातूरची जनता आहे काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं असते. मात्र अशा पद्धतीच्या वादग्रस्त वक्तव्याची जे आहे त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मात्र संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. कारण विलासराव देशमुख यांनी या शहरासाठी काय केलंय हे लातूरकरांना देखील माहिती आहे. मराठवाड्यामध्ये लातूर शहर हे झपाट्यानं जे विकसित झालं ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे असतानाच झालेलं आहे. आणि त्यामुळं अतिविश्वास असंच म्हणावं लागेल, कारण आत्मविश्वासामधूनच, कारण ज्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते काँग्रेसचे आज पिछाट झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातूनच हे वक्तव्य आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं अशा वक्तव्यानंतर या वक्तव्याचा मात्र या निवडणुकीवर काय परिणाम होतो ते बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद विष्णू दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय लातूरमध्ये वक्तव्य केल्यानंतर आणि नजीकच्या भूतकाळातील विलासरावांचा लातूरच्या राजकारणावर असलेला पगडा पाहता हे वक्तव्य कदाचित भाजपला महाग पडेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. पुढची बातमी आपण बीडमधून पाहणार आहोत. बीडच्या परळीतील मुंडे बहीण भावांची जोडी ही कायमच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. कधी गोड नात्यामुळे, तर कधी राजकीय मतभेदांमुळे, तर कधी एखाद्या छोट्या प्रसंगामुळे ही जोडी कायमच चर्चेत असते. मात्र परळीत घडलेल्या एका प्रसंगानं सगळ्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे. शहरातील फॅमिली शॉपिंग मॉल या उद्घाटनासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे एकत्र आले होते. उद्घाटनानंतर संपूर्ण मॉलची पाहणी करताना धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीच्या आवडीची आठवण काढत पंकजा मुंडेंना एक साडी घेण्याचा आग्रह केला. क्षणात त्यांनी पंकजा मुंडेंना साडी खरेदीसुद्धा करून दिली आणि त्याचं बिलसुद्धा स्वतः भरलं. त्याचवेळी पंकजा मुंडेंनीही आपल्या भावासाठी शर्ट खरेदी करून बहीण भावाचं गोड नातं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या या खरेदीची मोठी चर्चा होताना बघायला मिळते. की स्त्रीचा तो अलंकार आहे, तो दागिना आहे, ते सौंदर्य जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाहीये. त्यामुळे साडी बघितली की मी पण थोडीशी तिकडे घुटमळले आणि एरवी मला घ्यावी लागली असती. आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले, ते भावाच्या नावावर पावती फाडून टाकली. आता धनंजय, आम्ही लहानपणी जेव्हा भाऊबीज असायची तर सगळ्या त्यांच्या 3 बहिणी, आम्ही सगळ्या बाकी बहिणी, सगळ्यांना साड्या आणण्याचं काम धनंजयचं भाऊबीजीचं असायचं. इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा, खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या साड्या आणतात. सगळ्या घरातल्या आमच्या चुलत्या मालत्या सगळ्या एखाद्या सणावाराला, आम्ही लग्नाच्या बस्ता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचो धनुभाऊला घेऊन जा, त्याची टेस्ट चांगली आहे. तर त्यांनी माझ्यासाठी साड्या सिलेक्ट केल्या आणि भाऊ असल्यामुळे मी बिंदास घेतलेत. आता काय बिल आलंय ते आले, आय डोंट केअर. आता भावाला पण शोभणारं बिल आलं पाहिजे ना. भाऊ लहान नाही आहे ना, छोटा मोठा माणूस थोडी आहे. त्याच्या शोभणारं बिल आलं, तो थोडे अजून तुम्हाला 5-6 ऍड करायचे तर मी स्वतंत्र देते तुम्हाला की तुम्ही. परळी सारख्या एका बिल्डिंग मध्ये 25 कोटी रुपयाची गुंतवणूक करून एवढा मोठा मॉल उभं करणं, याचा अर्थ परळीत व्यापारही आहे आणि परळीचे व्यापारी व्यापार करण्यासाठी तेवढं धाडसही ठेवतात. त्या धाडसाचं सुद्धा मी कौतुक या ठिकाणी मनापासून करतो. आणि फार जास्त वेळ बोलणार नाही.
आपल्या सगळ्याला विनंती करेल, आपण टाळ्याही कमी वाजवताय, पण जाता जाता प्रत्येकानं उद्घाटनाला माझी एक सरळ भावना, आपण हसताल या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय, कुणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडात जाऊन नारळ फोडून यायचं काम नसतं, त्यांनी कुस्ती खेळूनच यावं लागतं. तो उद्घाटन झालं. क्रिकेट खेळायला गेला तर खेळलं उद्घाटन झालं. तर मी ताई उद्घाटक होत्या, माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं, त्याची भावनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आहे. आणि याच संदर्भात आपण आकाश सावंत आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत बोलूया. आकाश, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बहीण भावांमधलं राजकीय संबंध तर चांगले सुधारतातच आहेत, मात्र नातं सुद्धा अधिक सुदृढ होताना दिसतंय. या सगळ्या प्रसंगानंतर सध्या बीडच्या राजकीय वातावरणात काय चर्चा सुरू आहे? नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 15 वर्षापासून बघायला गेलं तर नात्याने जरी बहीण भावंड असले तरी राजकारणात पक्के वैरी म्हणून ज्यांची ओळख आहे ते मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांचा चेहरा महाराष्ट्रासमोर येतो. मात्र गेल्या 1 वर्षापासून हे दोघंही भावंड जे आहेत ते एकत्र आले आहेत. राजकारणामध्ये बघायला गेलं तर निवडणुका देखील या दोघी भावंडांनी एकत्र लढवली होती नगर परिषदेची. तर काल परळीमध्ये एक सुखावणारं दृश्य बघायला मिळालं. त्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे परळीमधील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी गेले होते. याच दरम्यान धनंजय मुंडे यांना त्यांच्या बहिणीला जी साडी खरेदीची आठवण आहे, जुनी आठवण झाली आणि याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी एक साडी जी आहे ती आपल्या बहिणीसाठी खरेदी केली आणि त्याचं बिल देखील दिलं. आणि याच दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांना देखील आपल्या भाऊबीजेची आठवण झाली आणि त्यांनी एक सदरा जो आहे तो आमदार धनंजय मुंडे यांना खरेदी करून दिला. याच दरम्यान जे आहे राजकारणात कितीही वैर जरी असलं तरी हे दोन्हीही मुंडे बहीण भावंड जे आहेत ते कुठंतरी एकत्र जवळ आल्याचं बघायला मिळत आहे ना. दुसरीकडे जे आहे राजकारणातलं वैर किती जरी असलं तरी बीडच्या मातीमध्ये पुन्हा एकदा हे दोघं बहीण भाऊ नातं जोपासताना बघायला मिळत आहेत. रक्ताचे नाते राजकारणापेक्षा किती महत्त्वाचे आहेत हे बीडच्या या दोघीही बहीण भावंडांच्या जवळतेने पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिल्याचं बघायला मिळत आहे. धन्यवाद आकाश, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की मुंडे बंधू भगिनींचा हा सलोखा किंवा गेल्या काही दिवसांपासून वाढलेली जवळीक पाहता बीडच्या राजकारणात सध्या मधुर वारे वाहू लागल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि आता पुढची बातमी आहे कोकणातून. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणात मोठं शक्तीप्रदर्शन केलंय. कणकवली इथल्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. सिंधुदुर्गमधील आपल्या भाषणात नारायण राणेंनी एक धक्कादायक किस्साही सांगितला आहे. ते म्हणालेत की मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी तो खून केला नाही. काय बोललेत नारायण राणे आपण पहा. आणि मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा बोलला, तू ठार मारेन बोलला घरी जाऊन त्या पत्नीला. हो साहेब मारणार. अरे मी तुला विचारतोय तर तू बोलतो मारणार. तुला हो साहेब मी मला बोलायला दे. काय बोल त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला घेऊन त्या ढेवराचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार. हे माणूस साहेबांनी सरपोच जरा नारायणचं बरोबर आहे. साहेब बोलली सरपोच. पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांग तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही. साहेब तुम्ही सांगा ते होईल. साहेब तुम्ही सांगा जीवदान. ठीक आहे. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना सांगितलं, जेही काम सांगितलं, मग ते कोणतंही असो, त्या काळामधला शिवसैनिक हा जीवावर उदार होऊन ते काम करायचा. आणि त्याचाच परिणाम असा होता
की शिवसैनिकाकडे जे शिवसेना प्रमुखाकडे जे शिवसैनिक होते, मग त्याला लोक कोणी गुंड म्हणायचे, कोणी चाकूधारी म्हणायचे, कोणी काही म्हणायचे. दगड फेकणारा, लाठी हातात घेणारा, प्रसंगी तलवार घेऊन लढणारा हाच खरा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता. म्हणून नारायण राणे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं थांब तर थांबलो नसता तेही केलं असतं. आणि याच संदर्भात आपल्यासोबत गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आहेत. गुरुप्रसाद, नारायण राणेंनी या बैठकीमध्ये किंवा या सभेमध्ये राजकीय निवृत्तीचेही संकेत दिलेले आहेत. दोन्ही मुलं आता कार्यरत आहेत राजकारणात, त्यामुळे मी आता थांबण्याची वेळ आलेली आहे, शरीरसुद्धा आता साथ देत नाही, अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं. या सगळ्या वक्तव्याकडे पाहता आणि हे जे मर्डरचं एक वक्तव्य आहे, एक कन्फेशन त्यांनी केलेलं आहे राजकीय आपली कारकीर्द थांबवता. विनोद सर, मी नक्कीच या विषयाकडे वळतो, पण बघायचं झालं तर एकंदरीत सिंधुदुर्ग म्हटलं की पहिलं जे नाव येतं ते नारायणराव राणे यांचं, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायणराव राणे यांचाच पॅटर्न चालतो हेही इथल्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे. आणि नारायणराव राणे ही व्यक्ती कशी आहे ही तर पूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला देखील माहिती आहे. त्याने चांगली पदं भूषवलेली आहेत आणि त्यांचा जो दरारा आहे तो अजूनही तसाच आहे. मी त्या विषयाकडे वळतोय, परंतु मला एक गोष्ट सांगायची लागली असेल, राणे हरले आणि राणे जिंकले असंही म्हणता येणार नाही की राणे हरले आणि राणे जिंकले, कारण याचं कारण असं आहे की सावंतवाडीच्या नगर परिषदमध्ये जे काही निकाल हाती आले त्याच्यामध्ये श्रद्धाराजे भोसले भाजपच्या होत्या, त्या विजयी झाल्या. तो कुठेतरी त्यांना एक चांगला मुद्दा मिळाला. वेंगुर्ल्यामध्ये राजन गिरफ हे भाजपचे निवडून चांगल्या मताने आले, ते तिकडे त्यांना यश मिळालं. परंतु मालवण असेल आणि सावंतवाडी असेल या दोन्ही ठिकाणी मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. एक तर मालवणमध्ये शिंदे सेनेच्या ज्या ममता वराडकर होत्या त्या निवडून आल्या, आणि एकीकडे समीर नलावडे भाजपचे होते, त्यांना शह देण्यासाठी शहर विकास आघाडी करावी लागली. इथे कुठेतरी त्यांना पराभव पाहायला मिळाला. आता राहिला प्रश्न तो मेन म्हणजे नारायणराव राणेंचा. बघा, कालच नारायणराव राणेंनी अगदी जवळजवळ म्हणायला गेलं तरी 10,000च्या वरती लोकांची ती रॅली होती, आणि त्या रॅली सहित पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये उतरले होते. आमदार निलेश राणे देखील होते, मंत्री नितेश राणे देखील होते, स्वतः त्यांच्या पत्नी निलमताई स्वतः होत्या आणि स्वतः राणे होते. त्यांनी ही बांद्यापासून ते कणकवलीपर्यंत जी रॅली काढली होती, भव्य दिव्य अशी रॅली काढली होती, आणि त्यानंतर त्यांनी कणकवलीमध्ये सभा घेतली. आता सभा घेतल्यानंतर सभेमधचा एक पहिला मुद्दा त्यांचा आपण घेऊया, तो नेमका काय होता पाहूया. की राणे असं म्हणालेत की मला आता थोडं थांबायचं आहे. याचं कारण काय आहे तर वयही माझं तेवढं झालेलं आहे, माझं शरीर आहे ते सुद्धा आता साथ द्यायला हवं, आणि दुसरी गोष्ट दोन्ही माझे चिरंजीव आहेत ते आता चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्यामुळे कुठेतरी मला थांबणं गरजेचं आहे असं देखील सांगितलं. आणि दुसरा जो महत्वाचा जो प्रश्न होता तो मात्र नारायण राणे यांनी भर सभेमध्ये असं देखील सांगितलं की मी त्या शाखा प्रमुखाची मर्डर करणार होतो. आता ह्यामध्ये एक प्रश्न महत्वाचा जो आहे विनोद सर, त्याच्यावर मी नेमकं सांगतोय काय आहे ते, की अशी एक घटना घडली होती की नारायण राणेंना मारण्यासाठी दाऊद इब्राहिमकडे एक अशी व्यक्ती गेली होती, आणि त्यांनी असं देखील सांगितलं होतं की असं नारायण राणेंची मर्डर करायची आहे. मग अशी घटना देखील असताना ही नारायण राणेंची मर्डर होता, ही नारायण राणे यांना देखील ज्यावेळी कळलं की बाबा ही व्यक्ती आपल्याला कुठेतरी मारणार आहे आणि आपली कुठेतरी मर्डर होणार आहे, ती हेच कळल्यानंतर राणेंचे जे साथीदार होते त्यांनी देखील राणेंना सांगितलं की राणे अशा पद्धतीचा या सगळ्या घडामोडींवरची प्रतिक्रिया होती, आणि या प्रतिक्रियेदरम्यान नारायण राणे यांनी ही कबुली दिलेली आहे की आपण एक मर्डर करणार होतो, आणि त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुरुप्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की या 5 महत्त्वाच्या बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.